नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पुन्हा आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। कारण की खरीप हंगाम 2022, खरीप हंगाम 2023, खरीप हंगाम 2024 या मागच्या 3 वर्षातला खरीपातला ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना एकूण 7,500 कोटी रुपयाचं वितरण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर मित्रांनो, हा एकूण 7,500 कोटी रुपयाचा पीक विमा यापैकी आपल्या महाराष्ट्र राज्याला किती कोटी रुपये मिळणार आहेत, राज्यातील किती शेतकऱ्यांना मागच्या 3 वर्षाचा पीक विमा मिळणार, कोण्या वर्षाच्या शेतकऱ्यांना किती रुपयाचा पीक विमा मिळणार, कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, कोण्या पिकासाठी मिळणार आणि हेक्टरी किती रुपयाच्या पीक विम्याचं वितरण होणार आणि कधीपासून होणार, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून हे 3 वर्षातल्या पीक विम्याचा अपडेट तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण खरीप हंगाम 2022 पासून सुरुवात करूया। मित्रांनो, खरीप हंगाम 2022 साठी राज्यातल्या 24 ते 25 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना होत्या आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिमचा पीक विमा सुद्धा मिळाला जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार विमा कंपन्यांच्या माध्यमातून। परंतु त्याच शेतकऱ्यांना 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा मंजूर होता, परंतु त्या शेतकऱ्यांना 75% पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला नाही। त्यामुळे हा 2022 चा ज्या शेतकऱ्यांना 75% पीक विमा मंजूर होता, परंतु शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीकडे थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022 चा पीक विमा मिळणार आहे। आता हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, सर्वप्रथम आपण मराठवाड्यापासून सुरू करूयात। यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2022 चा पीक विमा मिळणार आहे, याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, यानंतर परभणी जिल्ह्याचा समावेश आहे, यानंतर जालना जिल्ह्याचा समावेश आहे, यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश आहे, याचबरोबर बीड जिल्ह्याचा समावेश आहे, याचबरोबर लातूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे आणि या मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022 चा उर्वरित 75%, काही शेतकऱ्यांना मिड टर्मचा म्हणजे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पीक विमा वाटप बाकी आहे। त्यामुळे हा 2022 चा पीक विमा मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता विदर्भ आणि पूर्व विदर्भातले काही जिल्हे पाहूयात। मित्रांनो, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या सगळ्या विदर्भातल्या 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा तीच परिस्थिती आहे। कारण या सगळ्या जिल्ह्यामध्ये 2022 ला अग्रिमची अधिसूचना होती आणि अग्रिमची अधिसूचना होती, परंतु शेतकऱ्यांचा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली या सगळ्या जिल्ह्यातील। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना 75% विमा मिळणं साहजिकच आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना सुद्धा 75% विमा मिळणार आहे। यानंतर पूर्व विदर्भातले नागपूर असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, गडचिरोली असेल, याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर असेल, या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये 2022 च्या पीक विम्याचं वितरण होणार आहे। यानंतर आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2023, मित्रांनो, खरीप हंगाम 2023 चा पीक विमा आपण जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्हा असेल, याचबरोबर नांदेड जिल्हा असेल, याचबरोबर परभणी जिल्हा असेल, धाराशिव सारखा जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासारखा असेल, या शेतकऱ्यांना सुद्धा 2023 चा मोठ्या प्रमाणामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप बाकी आहे। त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केलेला आहे, त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, विमा कंपनीने सर्वे केलेले आहेत, परंतु जी रक्कम आहे पैसे ट्रान्सफर करण्याची ती मंजूर असून देखील सुद्धा विमा कंपनी वाटप करत नाही। त्यामुळे हे 2023 चा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। याबरोबरच अहमदनगर, सोलापूर असेल, लातूर असेल, याचबरोबर अकोला असेल, वाशिम असेल, अमरावती असेल, गडचिरोली असेल, यासारख्याही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याचं वितरण आता शासनाच्या माध्यमातून होणार आहे। यानंतर आता आपण विषय घेऊया खरीप हंगाम 2024 चा। मित्रांनो, नुकतंच आपण जर पाहायला गेलं तर 11 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एकूण 3,900 कोटीचा देशामध्ये त्यांनी पीक विम्याचं वितरण केलं। त्याच्यापैकी 16,38,000 शेतकऱ्यांना 921 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळाले। त्याच्यापैकी खरीप 2024 चे 800 कोटी होते आणि 112 कोटी रुपये रब्बी 2024 चे होते, म्हणजे 2024 चा पीक विमा मिळालेला आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा 2024 चा मिळाला नसेल तर हे दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळेल, अशी माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे दिलेली आहे। आणि कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा आपण आकडेवारी काढली, त्या आकडेवारीनुसार खरीप हंगाम 2022, 23 आणि 24 साठी पहिल्या टप्प्यामध्ये 921 कोटी रुपये मिळालेले आहेत 16,38,000 शेतकऱ्यांना। याचबरोबर आता पुन्हा दुसऱ्या टप्प्यातलं वितरण जे आहे देशामध्ये 7,500 कोटीचं होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र आहेत। आणि याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 1600 ते 1800 कोटी रुपयाचं वितरण पुन्हा
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 22, 23 आणि 24 खरीपचं होणार आहे. परंतु अजूनही आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2024 चा आपण जर विचार केला, सगळी आकडेवारी आपण जे काही आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून आकडेवारी मिळाली, त्या आकडेवारीनुसार आपण जर पाहायला गेलं तर 1,60,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर 1,10,53,000 शेतकऱ्यांचे अर्ज पात्र झाले. त्या शेतकऱ्यांना 7,350 कोटीचा विमा मिळाला आणि अजूनही 3,900 कोटी काहीतरी बाकी होता. त्याच्यापैकी 921 कोटी रुपये काहीतरी वाटप केलेले आहेत आणि अजूनही जे वाटप बाकी आहे ते पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून दिलेली आहे. परंतु जे काही वाटप आहे, सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचा ज्या हंगामातला पीक मंजूर असून देखील सुद्धा वाटप बाकी आहे, अशा शेतकऱ्यांना पुढच्या काही दिवसामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून असं सांगलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आम्ही 7,500 कोटी रुपयाचं वितरण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 1,600 ते 1,800 कोटी रुपयाचं वितरण पीक विम्याच्या पोटी करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्याला स्वतः दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आता हा पीक विमा कधी वाटप होईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.